उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अंबरनाथ शोकसागरात. सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनाने अंबरनाथ शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेचे आयोजन उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी केले होते. शोकसभेदरम्यान भजनाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे सभागृहात गंभीर व शोकमय वातावरण निर्माण झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, बळीराम साबेकाका, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, कमलाकर सूर्यवंशी, विलास देसाई, नगरसेवक सचिन पाटील, निखिल वाळेकर, सुभाष साळुंके, पुरुषोत्तम मुगले, तुळशीराम चौधरी, उमेश तायडे, गणेश गायकवाड, गुणवंत खरोदिया, राजेंद्र सोनकांबळे, बिरजू जयस्वाल, मनोज सिंग, नरेंद्र काळे, चंद्रकांत भोईर, डी मोहन, विनोद शेलार, प्रमोद बोराडे, मनीष साने, नगरसेविका पूनम शेलार, सुनीता पाटील, अश्विनी पाटील, प्रिसिला डिसल्वा, सरिता चौधरी, दीपा एडविन, राजू सूर्यवंशी, कृष्णा नाईक, हर्षल भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण सभागृहात शोकमय वातावरण अनुभवायला मिळाले. आहे या छोट्याशा दुःखाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे लोक आलेले आणि खास करून पत्रकार खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले. घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी म्हणजे असं फक्त चित्र टीव्हीवर दाखवत होतं का ॲक्सिडेंट झालेलं आहे दादांच्या मुंबईला देऊन दादांच्या गावात तिकडं, पण दादांना दवाखान्यात हलवण्यात आलेले आहे फक्त एवढं माहीत होतं. पण आता ही माहिती कशी मिळावी म्हणून मी फडणवीस साहेबांना फोन केला का साहेब अशी अशी गोष्ट खरी का? ते बोलले दादा वाढतो दादा गेले. मग आम्ही ठरवलं का आपल्याला तर जावं लागेल. मग आम्ही निघालो इकडनं, पोहोचलं तिकडं रात्री 2-3 वाजता आम्ही आलो आणि दादाला प्रेम करणारी एवढी माणसं आम्ही बघितली, रडणारी माणसं. म्हातारी कोतारी सुद्धा रडत होती हो, जवान तर होतीच. कारण दादाचं एवढं त्यांच्या बारामतीमध्ये एवढं काम आणि मानणारी लोक त्यांना होती त्या ठिकाणी. आता ते इलेक्शन झालं तेव्हा आम्ही 4 लोक निवडून आलो होतो. मला जिल्हाध्यक्ष आमचे तारमळे साहेबांनी रात्री मला फोन केला का उद्या मामा कुठे? म्हटलं कुठं नाही तुम्ही सांगा. तर दादाने आपल्याला बोलवले, प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांनी बोलले की 4 लोकांना घेऊन ये. तारमळे साहेबांनी 4च लोक आहेत. 4 काय नंतर 4ची 8 होती 12 होती, 4 ते घेऊन या. त्याला तर कमसे कम 7 पुरं आम्हाला घेऊन गेले. त्या ठिकाणी दादा होते, तटकरे साहेब होते, तटकरेंची मुलगी सुद्धा देखील त्या ठिकाणी होते तिथं. आणि त्यावेळेला सुद्धा दादांनी आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या, गुच्छ देऊन आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी दिलं गेलं. पण ही अशी वेळ नको यायला पाहिजे. बघा ना, एखादा मुलगा जातो आणि बापाला खांदा द्यायला लागतो, हे नाही आवडत आपल्याला. तशी परिस्थिती आज पवारसाहेबांवर यावं का? नको यायला पाहिजे होती. आज मुलगा जातो आणि पवार साहेबांवर हे संकट म्हणजे महाराष्ट्रावर संकट, भयानक संकट आहे तुम्हाला सांगतो. अजून एक माझं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण करणं आपल्याला ना एक दुःख याच्यावरती थोडंसं भजन पण ऐकायचं आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही. त्याच्यानंतर मला वाटतं जिल्हाध्यक्ष असतील एक 2-3 मिनिटं. अजून एक किस्सा सांगतो. 2015ला महाराजांना ज्ञात असेल कदाचित पहिली युती, महाराष्ट्राची पहिली युती अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सदामामाने केली होती. आणि मी विचारलेलं होतं, मला बोलवलं त्या ठिकाणी आणि मी घाबरतच गेलो होतो. काय होतो काय नाही, आपण तर कोणी टाकली घरी आता. आणि त्या ठिकाणी तटकरे साहेब होते त्यावेळेला, त्यावेळीचे प्रदेशाध्यक्ष, बरोबर ना, मला दादा वगैरे होते सगळे. मी घाबरत गेलो. मला फक्त विचारलं तटकरे साहेब, तुम्हाला कोणाला विचारून तुम्ही हा प्रकार केला? फक्त मी एवढाच बोललो, साहेब बाहेर किती दिवस बसायचं आम्ही, कुठंतरी वाड्यात लोक निवडून देतात, त्यांची इच्छा असते कामाची तिथं पूर्ण करायला पाहिजे ना. मग कुठेतरी सत्तेच्या जवळ जायचं म्हणून तो पहिला प्रयोग 2015ला आम्ही अंबरनाथमध्ये केला आणि नंतर महाराष्ट्रात तो जन्माला आला.
पण त्यावेळेला सुद्धा सांगितलं बिलकुल काही बोलू नका, त्यांनी निर्णय घेतलेला त्यांचा तो योग्यच असेल, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला माफ करण्यात आलो. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस तो आम्ही नाही बघितला कधी. पण दादांवर जे आलेलं संकट महाराष्ट्रात नाही, तो देशावर सुद्धा आहे. दादाला मानणारी मंडळी कमी थोडी होती का? म्हणून तुम्हाला सांगतो, हे आमच्यावर आलेलं संकट राष्ट्रवादीवर, त्याचप्रमाणे आता जी सरकार आहे युतीवर सुद्धा अनेक संकट आहे. त्या ठिकाणी एवढंच बोलतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाटीलपणाच्या वतीनं दादाला श्रद्धांजली जातो. हो. आमच्या आता मध्यंतरी महानगरपालिका नगरपालिका सगळ्या निवडणुका लागल्या, तेव्हा वर्धीला सर्व जिल्ह्याच्या मीटिंग माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि प्रदेशाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या कमिटीच्या सर्व मीटिंग घेतल्या. आणि त्या मीटिंग मध्ये ज्या ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत, जिल्ह्याला काय काय अडचणी आहेत, त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्यांनी सांगावं. त्या ठिकाणी अजितदादांनी माझं पहिल्यांदा नाव पुकारलं, केतनराव बोला ठाणे जिल्ह्याचं काय आहे ते. तेव्हा आम्ही परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली की सदामामाने आमच्याकडे आताच प्रवेश केला होता आणि नगरसेवक आम्ही उभे केले, नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही उभा केला आहे. दादांना अभिमान वाटतो. काही का हो ना, तुम्ही उभे आहात, आपल्या जोडीला कोणी येऊ अगर न येऊ, आपण ती निवडणूक जिद्दीने लढू आणि ती लढण्याकरता शक्ती आम्हाला खऱ्या अर्थाने दादाने दिली. सत्काराच्या टायमाला माननीय सदामामाला अगदी खांद्यावर हात फिरून सांगितलं की राष्ट्रवादी तुम्ही जोमाने वाढवाल याची मला शक्यता आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जी राष्ट्रवादी आहे ती माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे संपूर्ण उभी आहे. जेव्हा तुम्ही कॅबिनेट संपल्यानंतर ऑफिसला आल्यानंतर पार्टीला रोज प्रवेशासाठी लोकांची गर्दी असायची, ती गर्दी फक्त दादांच्या कृपेने होती. आज महाराष्ट्राचा शपथविधी घेताना ताईंना सुमित्राताईंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण शपथ घेताना वाटत होतो की हा प्रसंग एवढा कठीण असताना सुद्धा ताईंनी ते ओझं डोक्यावर घेऊन मनावर दगड ठेवून आपलं काम पुढे नेण्याकरता, दादाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ती शपथ घेतली आणि त्या कामाला सुद्धा लागल्या. खऱ्या अर्थानं मी परमेश्वराला विनंती करेन की या महाराष्ट्रामध्ये सर्व ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण वरून द्यावी आणि परमेश्वरानं त्या ताईंना आणि मुलांना त्यांना शक्ती द्यावी. आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना माननीय प्रमोदजी इंद्राव साहेब, माननीय आनंदजी परांजपे साहेब यांनी आम्हाला घेऊन त्या ठिकाणी दादांच्या सर्व आमच्या काय लहान सहान गोष्टी असतील त्या सांगून पूर्ण करण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी आम्हाला केलं. आणि नागपूर अधिवेशनला आम्ही गेलो होतो. नागपूर अधिवेशन मध्ये आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या लोकांना दादांनी आपल्या बंगल्यावर बोलवून सर्वांना जेवण दिलं. की अतिशय कुठलाही माणूस गेला, कुठला पक्षाचा माणूस गेला तरी त्यांनी कागद दिला ना, तो बघितला तर त्यांनी हा विचार केला नाही का हा शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे. कुठल्या पक्षाचा नसताना सुद्धा त्याचं काम होत होतं. ही दादाची किमया म्हणून नेहमी म्हणतात एकच वादा अजित दादा. ही संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या टायमाला त्या ठिकाणी गेलो त्या टायमाला महाराष्ट्रामध्ये नेते तर होतेच, पण बाहेरच्या देशाचे सुद्धा नेते आले होते. बाहेरच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजलीसाठी आले होते. ही अतिशय मोठी बाब आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता जाणं आणि त्या त्याच्यावर एवढी माणसं येणं हा दादांचा शेवटचा प्रयोग आहे. दादा आपल्यातून निघून गेले ही फार मोठी हवी आहे, कधीही न भरून निघणारी आहे. राष्ट्रवादीचं आतोनीचं नुकसान झालंय, पण महाराष्ट्राचं सुद्धा फार मोठं नुकसान झालंय. या ज्या माझ्या महिलांना जी योजना त्यांनी चालू केली की ज्या योजनेमध्ये महिलांचं घर चालत होतं त्या घराला खऱ्या अर्थानं त्यांनी ती संधी दिली. ती निव्वळ दादांच्या क्रियामुळे झाली. अर्थमंत्र्यांच्या कारणानं त्यांना दर महिन्याला ते पैसे जमा करणं आणि खात्यातून काढून देणं ही तारेवरची कसरत होती. मगाशीच जैन बँकेचे चेअरमन विलास देसाईंनी सांगितलं अर्थ खातं हे फार कठीण आहे.
कोणाला दिलं तर दुसऱ्याला दुखतं, दुसऱ्याला दिलं तर तिसऱ्याला दुखतं. हे सर्व वाटत असताना दादांची कसरत असे. अर्थसंकल्प आज एक वर्ष दादा मांडतात, पण कुठल्या माणसाची बोलायची हिंमत नाही. तेव्हा मीटिंगला उभे राहिले तर कोणाची बोलायची ताकद नाही, आणि बोलले तर त्याला समजावण्याची किमया दादांच्या मध्ये होती. दादा आज आमच्यातून निघून आम्ही पोहोचत झाले अंबरनाथ शहराच्या वतीनं आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं मी माझ्या तारमळे कुटुंबाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण सामायिक सर्वजण 2 मिनिटं उभं राहून दादांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करूया. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.